भगवा म्हणजे भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि व म्हणजे वासना रहित. या तीन शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा. आणि ज्याला बाईतली आई कळाली ना, तो जिजाऊचा शिवबा झाला, तो जिजाऊचा शिवबा झाला. पण जर तुमच्या वाट्यात कोणी आलं तर त्याला नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. महाराजांच्या झेंड्याचा कलर कुठला? सगळीच मुखी झाली काय? कुठला? आमच्यापेक्षा तुम्ही खरंच भाग्यवान आहात. सह्याद्रीच्या कुशीत तुमचा जन्म झालाय, आमचा माळावरती जन्म झालाय. महाराजांचा आवाज कसा असला पाहिजे? कुठला? भगवा. आपण म्हणतो महाराजांचा झेंडा भगवा. साहेबांनी फेटा बांधलाय भगवा. आपण महाराजांना अष्टगंध लावतो. कुठला? भगवा. आपण म्हणतो आमचं रक्त भगवा आहे. भगवा म्हणजे काय? भगवा म्हणजे काय? रंगसंगती असं सांगते की भगवा म्हणजे भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि व म्हणजे वासना रहित. या तीन शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा. हा भगवा प्रभू श्रीरामांचा, हा भगवा माझ्या वारकऱ्यांचा, हा भगवा माझ्या धारकऱ्यांचा, हा भगवा निष्ठेचा, त्यागाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बलिदानाचा भगवा तुमचा आणि माझा. हा भगवा सोबत घेतलाय महाराजांनी. महाराज निघाले. मग शिवचरित्रातून आपण काय शिकायचो? शिवचरित्रातून ताईनं दोन गोष्टी शिकायच्या. पहिली गोष्ट, जगाच्या पाठीवरती एकमेव असा राजा आहे, परस्त्रीचा आदर करणारा राजा. जगात अनेक राजे झाले, त्यांच्यासारखी समशेर कुणी चालवत नव्हतं, पण ते फक्त तलवारीत माहीर होते. परस्त्रीचा आदर करायला त्यांना जमलं नाही. एकमेव राजा इतिहास सांगतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. का हो? कारण महाराजांनी इथल्या रयतेचं आणि इथल्या मायमाऊलींचं कुंकू वाचले. आज इथं तुम्ही स्वाभिमान अभिमान कार्यक्रम ऐकायला बसताना ती फक्त या माणसाची देण आहे. मग माझं नेहमी सांगणं असतं की ताईंनो, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण जर तुमच्या वाटेत कोणी आलं तर त्याला नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. अरे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अरे, भगव्याची रक्षिणी तू, भगव्याची रक्षिणी तू, स्वराज्याची तू मेक आहेस. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहेस. माणसं म्हणणार आल्यापासून बायकांच्या बाजूने बोलतोय, याला पाकडी बिकडी जास्त दिली काय? परवा दिवशी पुण्याला कार्यक्रम होता. कार्यक्रम सुटल्यानंतर सहज एक माणूस माझ्या पशाला म्हणला, साहेब तुम्ही नेहमी म्हणता स्त्रियांनी आमच्यासाठी हे केलंय, स्त्रियांनी आमच्यासाठी ते केलंय. एका वाक्यात पटवून सांगा, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केले? घरात गेला विचारतात का नाही, सांग तू माझ्यासाठी काय केलंयस? सासऱ्याला सांगितलं होतं हुंड्या 2 कपाट द्यायला बेनाळ, ते पण जमलं नाही. विचारतात का नाही? आता इथं बसल्यात म्हणून नाही म्हणतायसा, माहिती मला. ऐका, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं? प्रत्येक पुरुषानं ऐका दादांनो, हात तिचे आहेत, हात तिचे आहेत, पण बांगड्या मात्र दादांनो आजही तुमच्या नावाच्या आहेत. हात तिचे आहेत, बांगड्या मात्र दादा आजही तुमच्या नावाच्या आहेत. कपाळ तिचा आहे, कुंकू मात्र दादा आजही तुमच्या नावाचा आहे. गळा तिचा आहे, मंगळसूत्र दादा आजही तुमच्या नावाचा आहे. पाय तिचा आहे, पैंजण मात्र दादा आजही तुमच्या नावाचा आहे. कपाळ तिचा आहे, कुंकू मात्र दादा आजही तुमच्या नावाचा आहे. रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादा आजही तुमच्या नावाचं नाही. यापेक्षा स्त्रीनं माझ्या काय करावं? यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं? मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचा आहे, कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचा आहे. तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. अहो, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला.
आणि ज्याला बाईतली आई का आली ना, तो जिजाऊचा शिवबा झाला, तो जिजाऊचा शिवबा झाला. पण दुर्दैव वाटतं साहेब या महाराष्ट्राचं, जेव्हा मी अनेक कार्यक्रम पाहतो, आपल्या इकडे डॉल्बी डीजेवरती नाचलं जातं. कुठली गाणी लावली जातात? शीला जवान झाली, पिंकी पैसेवाली झाली, मुन्नी बदनाम झाली, आणि आपल्याच आया बहिणींची लखतर आपण आपल्या गावच्या वेशीवरती टांगायला चालू केली. किती मायमावले तो छातीवरती हात ठेवून सांगा, एखाद्या गावची मिरवणूक बघायची, जत्रेची मिरवणूक बघायचं धाडस होतं का आपलं? किती मायमाऊलींचं शिवजयंतीची मिरवणूक बघायचं धाडस होतं? नाही होत आपलं. कसली जयंती साजरी करतो आपण? किती लोकांनी गडकिल्ले संवर्धनासाठी हात उचलला? नाही उचलत आपण. आपण फक्त बेगडी प्रेम दाखवतो महाराजांवरती. तुम्हाला माहिती आहे, एकमेव राजा आहे, एकमेव राजा ज्यानं परिस्थितीला आदर करायला शिकवलं. का शिकवलं हो? मी जेव्हा बाहेर जातो त्यावेळी लोक विचारतात, का हो तुम्हाला महाराजांबद्दल एवढं आकर्षण काय आहे? माझा मित्र मध्यंतरी साहेब पंजाबला गेला होता. पंजाब फिरून आल्यावरती मला म्हटलं की दादा, तू नेहमी सांगतोस तुमच्या महाराजांनी गडकिल्ले सांभाळले, तुमच्या महाराजांनी गडकिल्ल्यांसाठी बलिदान दिलं. पण मी जेव्हा पंजाबला गेलो, जेव्हा राजस्थानचे बघितले गडकिल्ले, तेव्हा तिकडच्या राजांनी स्वतःसाठी महाल सुद्धा बांधलेत. मग तुमच्या राजाचा एक सुद्धा महाल बघायला मिळत नाही. लाल महाल तो सुद्धा शहाजी महाराजांनी बांधला. उद्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी एकही महाल बांधला नाही. का बांधला नाही बरं? कधी प्रश्न पडला का बांधला नाही? महाराजांनी महाल यासाठी बांधला नाही कारण बाहेरच्या राजांनी महाल बांधले आणि त्यांनी त्यांच्या महालामध्ये बायका नाचवल्या. माझ्या महाराजांनी महाल नाही बांधले. माझ्या महाराजांनी 365 गड किल्ले बांधले आणि त्या किल्ल्याच्या जोरावरती इथल्या बायका वाचवल्या. म्हणून महाराजांच्या इतिहासात तुम्हाला एकही महाल बघायला मिळत नाही. अहो, जेव्हा शाहिस्तेखानाची बोट छाटली त्यावेळी शाहिस्तेखान सगळीकडे धावत आणि पळत होता. त्यावेळी त्याच्याकडे त्याची बहीण आली आणि म्हणले, हुजूर गजब हो गया, वो नरदम सिवा मेरी छोटी बेटी को उठाकर ले गया. तो शाहिस्तेखान तिच्या बहिणीला म्हणतो, चुप कर पगली. काय म्हणतो? चुप कर पगली. हे पगली. शाहिस्तेखान म्हणतोय, हे पगली, ये सिवा किसी की उंगली काट सकता है. ये पगली, ये सिवा किसी की उंगली काट सकता है. ये सिवा किसी की गर्दन मान सकता है, पर ये सिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. आणि तो पुढं शाहिस्तेखानाची बखर त्याचा डायरीत असं लिहून ठेवतो की मी असं म्हणतोय, तो शाहिस्तेखानाचं मत आहे की यदा कदाचित बहिणीला म्हणतोय, जर नेलीच असेल महाराजांनी तुझ्या लेकीला, काळजी करू नकोस, हा शिवाजी राजा एवढा मोठा माणूस आहे, तुझ्या लेकीला स्वतःच्या लेकीसारखं सांभाळेल. शत्रूला वाटतंय हो, शत्रूला. खर तर तुमच्या वरखडवाडीतल्या सर्व आयोजकांचं, गावकऱ्यांचा आभार व्यक्त केलं पाहिजेत. यासाठी केलं पाहिजेत कारण त्यांनी वर्धापन दिनानिमित्त आईच्या व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला. आज यासाठी अभिनंदन केलं पाहिजे. आज अनेक महाराष्ट्रात फिरतो, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डान्सचे कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतात. तुमच्या गावातल्या लोकांनी व्याख्यानाचं आयोजन केलं, याचा अर्थ माफ करा पण तुमच्या गावातली माणसं नाचणाऱ्या पाटलिनीचा आदर्श घेणारी माणसं नाहीत, ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणारी माणसं आहेत. माझी गोळी बरोबर लागल्या. संस्कार म्हणजे काय हो? संस्कार मंडित होणं म्हणजे काय? परिस्थितीचा आदर फक्त महाराजांनी त्या काळात नाही शिकवला. 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पुण्यातली एक मुस्लिम स्त्री होती, देखणी लावण्यवती, जिच्याकडे फक्त बघावं बघतच राहावं एवढी सुंदर. ऐन मध्यरात्री 12 वाजता ती घरी निघाली होती. तिच्या पाठीमागे काही गुंड लागले. स्वतःचा जीव वाचण्यासाठी या गलीतल्या त्या गलीत सरावाला धावायला लागली. पळत सुटली. पळता पळता एकही दरवाजा तिला उघडा दिसला नाही. ऐन मध्यरात्री 2 वाजता एका घराची खिडकी तिला उघडी दिसली. ती पळत गेली. तिनं त्या घराचा दरवाजा वाजवायच्या अगोदर तिनं पहिल्यांदा खिडकीतनं आत बघितलं आणि मग घराचा दरवाजा ठोठावला. त्या घराच्या आत हिंदू सदग्रहस्थ होता, एकटाच. त्या हिंदू सदग्रहस्थानं दरवाजा उघडला आणि मुस्लिम स्त्री घराच्या आत गेली. त्या स्त्रीनं तो दरवाजा बंद केला. रात्रभर ती मुस्लिम स्त्री त्या हिंदू युवकाच्या घरात थांबली. गुंड निघून गेले पण
त्या हिंदू युवकाच्या मनामध्ये रात्रभर मनात प्रश्न पडला होता, का रे स्वतःचा जीव वाचण्यासाठी या गल्लीत ना त्या गल्लीत पळत होती, त्या गुंड्यांच्या तावडीतून वाचण्यासाठी माझ्या घरात आली, पण ही तरुण आहे, मी तरुण आहे, मनात आणलं असतं तर मी सुद्धा हिची आबरू लुटली असती. कुठल्या विश्वासावरती माझ्या घरात येऊन थांबले. जाताना नायाला असतो त्याने विचारलं त्या स्त्रीला, का ग रात्री गुंड तुझ्या पाठीमागे लावले होते, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तू माझ्या घरात आलीस, मी तरुण आहे, तूही तरुण आहेस, मनात आणलं असतं तर मी सुद्धा तुझी आबरू लुटली असती, कुठल्या विश्वासावरती माझ्या घरात थांबलीस. तेव्हा ती मुस्लिम स्त्री म्हणते, मी ज्यावेळी संध्याकाळी घरी जात होते त्यावेळी माझ्या पाठीमागे काही 4-5 गुंड लागले होते, मी माझा जीव वाचवण्यासाठी या गलीतला त्या गलीत सैरावैरा पळायला लागले, पण पळताना एकही घराचा दरवाजा उघडा नव्हता. मला पहिल्यांदा तुझ्या घराची खिडकी उघडी दिसली, मी तुझ्या घराच्या खिडकीपाशी आले, तुझ्या घराचा दरवाजा वाजवायच्या अगोदर मी तुझ्या खिडकीतनं पहिल्यांदा घराच्या आत बघितलं तर मला तुझ्या घरात भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मला माहितीये ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात परस्त्रीच्या पदराला देखील हात लागत नाही. चारित्र्य संपन्न याला म्हणायचं. महाराजांना जाऊन इतकी वर्ष झाली, पण महाराजांना आजही रयत सुरक्षक कवच म्हणून मानते. अजून एक अलौकिक गुण होता या माणसाकडं. या माणसाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं, सुपारीच्या खांडाचं. पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणाऱ्यातली 60% लोक व्यसन करून बसले तिथं. 60% लोक व्यसन करत पण असतील. आत्ता लिहून देतो, नसतील तर माझं आजचं पाकिट मंडळाला दान करतो. का हो, ज्या तोंडून आपण महाराजांचं नाव घेतो, ज्या तोंडून आपण संभाजी राजांचं नाव घेतो, ज्या तोंडून आपण आपल्या आईचं नाव घेतो, त्या तोंडून व्यसन करावं, फॅशन करावे. पोरांनो, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे ज्ञानोबराय, तुकोबराय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. फक्त हिथं टाळा वाजवायचं आणि घरात गेल्यावर तंबाखू मनात असलं काय करायचं नाही. म्हणजे बाप अख्ख्या भीतीवर सुविचार लिहून ठेवतो, व्यसन करू नये. आणि संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतो, जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बरं ते बेना असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले. काय संस्कार पेरतोय आपण. सोलापूरला एक कार्यक्रम सुटल्यानंतर एक माणूस माझ्या पैशाला म्हणला की साहेब, तुम्ही नेहमी सांगत असता दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांगा. म्हटला दारू बाद असते, मी आजपासून सोडली. मी म्हणलं मी तर अजून काही घेत नाही ना, मला सांगा म्हटला. मी म्हणलो 2 काचेचे ग्लास आण. त्या बेनानं 2 काचेचे ग्लास आणले. मी एका ग्लासमध्ये दारू टाकली, एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या. ताईंनो, ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमध्ये किड्या मुंग्या जिवंत होत्या. मी म्हणलं बघ बाबा, दारू एवढी बाद असते, किड्या मुंग्या मेल्या. पोरग म्हणला मला समजलं. म्हणलं एखादं बेनं सुधारलं. मी म्हणलं तुला काय समजलं? म्हणला दादा, दारू पेनं हे किड्या मुंग्याचं काम नाही. म्हणलं त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं. हात जोडलं त्याच्या पुढं. आमच्या इथं कोल्हापूरला आजीबाई बरं का फार सुंदर म्हणते, शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे कसे होते? सकाळी लवकर उठे, रणांगणावरती सुटे, तलवार तुटे पण माग नाही हटे. आताचे मावळे कशात? उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटले फुटे पण पिणं माग नाही हटे. गर्भसंस्कार म्हणजे काय हो? काय शिकवलं आपण आपल्या आई वडिलांनी आपल्या? फक्त आयुष्यात 2 गोष्टी पाळा. एक म्हणजे परस्त्रीचा सन्मान करायला शिका आणि दुसरं म्हणजे व्यसन करू नका. शिवछत्रपती परत या सह्याद्रीमध्ये नांदल्याशिवाय राहणार नाहीत.